हॅलो फ्रेंड, एज 34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. कसा आहे तुमचा अभ्यास? सुरळीत आहे ना, असे मी समजते. तर बघा, 10 वाजतापर्यंत माझी कामं झाले होते आणि जॉईंट फॅमिलीमध्ये असताना सगळे मुलांची तयारी, घरची कामं, स्वयंपाक, भांडी, धुणी, पूजा, अदर व्यवस्थित टॉप टिप आपण घर व्यवस्थित ठेवतो. सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करून मग आपल्याला तो वेळ आपण अभ्यासला देतो. तसे मी अभ्यास करते. तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा, की आम्ही कोणत्या पद्धतीने अभ्यास करतो, कशा पद्धती यूज करतो आणि कोणते कशाची तयारी करत आहात. नक्की तुम्हीसुद्धा शेअर करा. आता मी ग्रुप बीचा फॉर्म भरलेला आहे. ग्रुप बीची मी तयारी करत आहे. तर 9 सप्टेंबरला याची एक्झामची डेट म्हणजे जाहीर झालेली आहे आणि त्यानुसार मी आता इकॉनॉमिक्स आणि विज्ञानचे हे टॉपिक मी रीड झालेले आहे. आता राज्यशास्त्र हा टॉपिक मी विषय हा घेतलेला आहे. तर त्यासाठी मी पी वाय क्यूमध्ये कोणते टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येत आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. आपण पुस्तक म्हणजे सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत आपण रीड केले तर आपल्याला काही समजत नाही ना, आपण त्या अभ्यासला काही अर्थ नसतो. तर त्यासाठी आपल्याला पी वाय क्यू घेणे गरजेचे आहे. पी वाय क्यूमध्ये कोणत्या कंटेंटवर प्रश्न विचारण्यात येत आहे त्यावर आपल्याला भर देणे गरजेचे आहे. आता राज्यशास्त्रामध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आहेत ते म्हणजे कसे, तर आता निवडणुका, मूलभूत कर्तव्य, पंचायत राज, महाधिवक्ता, सार्वजनिक सत्ता, केंद्र राज्य संबंध, अधिनियम 1919, 1935चा, अजून प्रस्ताविका, विधान परिषद, राज्यपाल, संसद, अजून म्हणजे इतके आपल्याला हे टॉपिक मला आता सध्या दिसलेले आहेत. ते हा टॉपिकवर मला आधी भर द्यायचे आहे. भारतीय संसदसुद्धा हा टॉपिक थोडासा खूप जास्त पेजेसचा आहे. तर आणि मूलभूत हक्कसुद्धा आहे, ती जास्त पेजेसचे दिलेले आहे. तर आपल्याला टार्गेटनुसार म्हणजे एका म्हणजे 3 घंट्यामध्ये माझे किती कंटेंट रीड होतात त्याच्यावर मी टार्गेट ठेवले आहेत. किंवा एका म्हणजे जसं मूलभूत कर्तव्य आहे 12-13 पेजेस आहे, पानाचे आहे. तर किती वेळात होते त्यावर मी भर देत आहे. आणि जास्तीत जास्त तो रीड झाल्यावर झोपण्याच्या आधीसुद्धा तो टॉपिक जर मी ते रीड केले तर झोपण्याच्या आधीसुद्धा 25 या 1 तासाच्या आधी किंवा 25 या 30 मिनटाच्या आधी ते स्पीडमध्ये झाल्या पाहिजे. म्हणजे आपण जे काही रीड केले ते लक्षात राहण्याकरिता झोपण्याच्या आधीसुद्धा रीड करणे गरजेचे आहे. मी अशा पद्धतीने अभ्यास करते. तुम्हीसुद्धा आपली अभ्यासाची पद्धत नक्की मला शेअर करा. आणि तुम्ही जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. तुमच्या एक लाईक मला एक खरंच मोटिवेशन मिळतो मला एक व्हिडिओ बनवण्याकरिता आणि एक प्रेरणा वाटते. खरंच तुमच्या एक लाईक आणि खरंच तुम्हीसुद्धा अभ्यासाला खरंच सुरुवात करा. तर आज मी मूलभूत हक्क घेत आहे. आता मूलभूत हक्कमधले जे काही कलम आहे, नागरिक तत्त्व आहे, त्याच्यावर कोणते कलम लागू करण्यात येतात. तर हे सुद्धा नियम दिलेले आहे. स्वातंत्र्याच्या शिक्षणाचा अधिकार 21A शिक्षणाचा अधिकार कलममध्ये विचारण्यात येत आहे. अशा कलम येथे मूलभूत कर्तव्यामध्ये विचारण्यात येत आहे. तर हा टॉपिक मी रीड करत आहे. अजून केंद्र आणि राज्य संबंधसुद्धावर एक प्रश्न विचारण्यात येत आहे. तर तो सुद्धा माझा रीड झालेला आहे. फक्त 2-3 पेजेसचा आहे तर तो झालेला आहे माझा. तर त्याच्यावर मी टार्गेट ठेवले आहे की आज 2-4 कंटेंट तरी झाल्या पाहिजे आणि त्याच्यानुसार मला अभ्यास करायचा आहे. आणि बघा, सण खूप काही आता लागलेले आहे. आता आधीच 2 दिवसाच्या आधी पोळा गेला, नंतर काजरती आहे, म्हणजे खूप काही सण आहेत. गणेश चतुर्थी, खूप काही सण येत आहेत. तर प्लीज आपल्याला डिमोटिवेट नाही करायचं आहे. आपल्याला अभ्यासकडे फोकस करायचे आहे. जसा वेळ मिळेल तसा आपल्याला अभ्यासकडे फोकस करूनच अभ्यास करायचा आहे. आता सण तर आयुष्यभर येणार आहेत, पण आपले जे एक्झाम आहे ते जे आपण वर्षभर म्हणजे आपले जे वय आहे त्या वयानुसारच आपल्याला म्हणजे त्या टार्गेटनुसारच आपला अभ्यास करायचा आहे.
सणाकडे जास्त फोकस नाही म्हणजे थोडा वेळ देऊन मग बाकीचे वेळ आपल्याला अभ्यासाकडे फोकस करायचे, असा टार्गेटनुसार आपला अभ्यास करायचे आहे. मी आपल्या अशानुसार अभ्यास करते. आता दिवसात तुम्हाला म्हणजे 3 तास मिळतात आणि रात्रीची झोपण्याच्या आधी 2 तास आणि पहाटेला 1 तास. आता मी पहाटेला उठणे मी स्टार्ट केले आहे. तर म्हणजे 1 तास तरी अभ्यास म्हणजे झाला म्हणजे आपल्याला म्हणजे 6 तास तरी मिळाले तरी खूप सफिशंट आहे हाऊसवाईफला, असे मी समजते. आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष देत आहे. आणि मी टेटचे फॉर्म भरले होते, पण टेटच्या फॉर्ममध्ये मला कमी मार्क्स मिळाला आहे. बघा, कोणत्याही गोष्टी आपल्याला म्हणजे नर्वस होऊन काही चालणार नाही. समोरच्या एक्झामसाठी आपल्याला खरंच मनापासून तयारी करायची आहे. आणि त्या गोष्टीचा आपण जर विचार कराल तर दुसऱ्या एक्झाममध्ये कसं आहे, आपल्याला वाईट परिणाम होत असते. तर आपल्याला कोणत्या गोष्टीचा वाईट परिणाम होऊ द्यायचं नाही आहे. समोरच्या एक्झामसाठी तयारी करायची आहे. कोण काय म्हणते त्याच्याकडे फोकस न करता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. आणि चला, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. आपली काळजी घ्या. चला, बाय.